मालमत्तेच्या वाटणीवरून सख्या भावाचा खून केल्याप्रकरणी लहान भावासह त्याच्या साथीदाराला 12 तासात अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर हुपरी येथे वळवेकर नगर परिसरातील ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे वय वर्ष 31, सध्या राहणार सिल्वर झोन C13 5 स्टार MIDC याचा रविवारी दिनांक 22/9/2024 रोजी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, छातीवर, हातावर आणि मानेवर वार करून खून केल्याप्रकरणी प्रवीण सुकुमार हालुंडे वय वर्ष 28 राहणार मानेनगर रेंदाळ आणि त्याचा साथीदार आनंद शिवाजी खेमलापुरे वय वर्ष 22 राहणार श्री चौक हुपरी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 12 तासात अटक करून त्यांच्याकडील चोरीतील चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करून पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक माहिती अशी की पंचतारांकित MIDC येथे सिल्वर झोन परिसरात राहत असलेला ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे वय वर्ष 31 याचा धारदार शस्त्राने रविवारी 22 रोजी खून झाला होता. या खुनाची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना प्रॉपर्टीच्या मालमत्तेवरून भावाभावात वाद झाल्याची माहिती मिळाली असता त्यांना लहान भाऊ प्रवीण याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता माझा मोठा भाऊ ब्रह्मनाथ हा घरी कुणाचे ऐकत नसल्याने आणि वडिलोपार्जित व्यवसायातील चांदीचे दागिने स्वतःकडेच ठेवून घेत होता. ते वारंवार मागूनही देत नसल्याने व कामात अडथळा निर्माण झाल्याने याचा राग मनात धरून मी आणि माझा मित्र रविवारी दिनांक 22 रोजी ब्रह्मनाथ याच्या घरात घुसून वाद घालत मी त्याला पकडून माझा साथीदार आनंद याने त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर, मानेवर, छातीवर आणि हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली. तुझा दुसरा साथीदार कुठे आहे असे विचारले असता कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी रायबाग येथे जाऊन आनंद खेलापुरे याला अटक करून खून केलेल्या प्रकरणी या दोघांना अटक करून 12 तासात खुनाचा छडा लागला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, परिसर पोलीस उपअधीक्षक रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, हुपरीचे पोलीस निरीक्षक चौखंडे, शिरोली MIDCचे पंकज गिरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पथकाने केली. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर. याचबरोबर इनवरव्हिल कोल्हापूर हेरिटेज आणि इनवरव्हिल कोल्हापूरचे सदस्य यामध्ये गीता कदम, सौमय्या कदम, अर्चना चौगले, सुवर्णा गांधी, नेत्रा कुरबेट्टी यांचा समावेश होता. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.